10 वर्षापासून शिवसेना उभाट्यामधून काम करतायत. तो तुम्हाला सीट म्हणून तुम्हाला त्यांनी हे नाही सिलेक्ट सुद्धा नाही केलंय, तर तुमचं त्याच्यावरून काय मत आहे? जय महाराष्ट्र. मी निशा गणेश शेवाळे, शाखा क्रमांक 88. मी आज गेली 10 वर्ष शिवसेना उभाटा गटात काम करत आहे. आज मी गट प्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुखपर्यंतचा प्रवास केला. पण आज लेडीज वॉर्ड आला आणि ह्या लेडीज वॉर्डवर सीटवर शाखा प्रमुख म्हणून माझा हक्क होता, पण मला न्याय मिळाला नाही, मला सीट मिळाली नाही. निष्ठा, आज साहेब म्हणतात निष्ठावंत शिवसैनिक, निष्ठावंत कार्यकर्ता. मग आज निष्ठा कुठे गेली? निष्ठा हरली. म्हणून मी म्हणते आज आमच्या वॉर्डमधून सदा परब, जे 2 टर्म नगरसेवक होते, त्यांच्या मिसेस शर्वरी सदानंद परब या उभ्या राहिल्या. ह्या कधी विभागात आल्या का? त्या कधी आमच्या सुखादुःखात, आमचं दुखलं गुपलं, आमचा एखादा कार्यकर्ता संकटात आहे, कधी त्या आल्या का? नाही. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही आमदार, खासदार, नगरसेवक ह्यांच्याच मुलांना, ह्यांच्याच सुनांना, ह्यांच्याच बायकांना तिकीट देणार का? पण निष्ठावंत कार्यकर्ता कधी मोठा होणार? सांगा मला, कधी मोठा होणार? म्हणजे आम्ही फक्त काय एक शिवसैनिक म्हणून ह्यांच्या मागे उभं राहायचं? आमच्या कामाची पोचपावती साहेब आम्हाला देणार नाही कधीच. तुमचं काय मत आहे? आमचं हेच मत आहे की आम्ही ओळखत नाही सदा परब कोण आहे, पण ओळखतो, पण आमच्याकडे काय येतच नाहीत आणि आम्हाला पाहिजे पण नाही ते. आणि ती बायको कोण, त्यांना कशाला उभं केलंय? ते त्यांनी काही काम केलंय का? काहीच नाही केलंय, आमच्याकडे काहीच नाही केलंय. एरियामध्ये कधी सुक्का दुःखाला आले का? कधीच नाही आले. तुम्हाला काय वाटतं, ते तुमच्या कधी सुक्का दुःखाला आलेत का? कधीच नाही. कधीच नाही. ते कधी कोणाच्या सुखा दुःखात नाही, कधी नाही नाही. विचारा. अहो, ते साधं AB फॉर्म घेऊन जेव्हा शाखेत आले, त्यांच्या मागोमाग मी आली, अभिनंदन केलं. मी माझी नाराजगी लांब ठेवली, भाई अभिनंदन एवढं केलं. आणि मी जसं शाखेत पाऊल ठेवणार तर मला बोलतात, मला कॉन्फिडेन्शियल बोलायचे, तू येऊ शकते. त्यांनी तिथेच दाखवलं की त्यांना आमची गरज नाही आहे. त्यांना एवढी घमेंड आहे की ते त्यांच्याच जीवावर लढायला तयार आहेत. त्यांना आमची गरज नाही. आम्ही तळागाळात काम केलंय विभागात, असंच केलं. शाखेत महिला येत नव्हत्या यापूर्वी, जेव्हापासून मी आली तेव्हापासून शाखेत महिला येतात. आंदोलन, मोर्चा, उन्हाताना पावसात आम्ही फिरलेलो आहे. उपाशी तापाशी आमची मुलं बाळा आम्ही घरी अशीच ठेवतो आणि जातो. लोकसभा, विधानसभा सगळ्या कामात मी पुढे आहे. कुठलाही व्हिडिओ काढा, कुठलाही फेसबुक माझं चेक करा, सगळ्या कामात, गाडी अडवण्यापासून पोलिसाची सगळ्या गोष्टीत मी पुढे आहे. तरी हा अन्याय का झाला माझ्यावर? नव्हता व्हायला पाहिजे हा अन्याय. मी सगळ्या महिलांना माझ्या सांगेन, ज्या माझ्या रणरागिणी आहेत, आज मी पण एक रणरागिणी आहे. मी माझ्या वॉर्डच्या सगळ्या महिलांना सांगेन, जर तुम्ही माझ्या कामाची पोचपावती देणार असाल तर माझ्या बाजूने असाल आणि माझ्यासाठी प्रामाणिकपणे मी जसं तुमच्यासाठी काम केलं तसं मी एकच आव्हान करेन. आज शर्वरी सदानंद परब हिला उमेदवारी जाहीर झाली असेल तरी तिला मतदान करू नका. हीच माझ्या कामाची तुम्ही दिलेली मला पोचपावती असेल. तुम्हाला असं वाटतं की निशा शेवाळेला द्यायला हवं होतं? हो, तुम्ही पण बघितलंय सगळ्यांनी हो. की त्यांनी कामं केलेली आहेत. बघितलं. ठीक आहे, तुमचं अजून शेवटचं तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही. निष्ठा हारली, स्वाभिमान अजून जिवंत आहे. मातोश्रीशी आम्ही प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे आणि कायम राहू. ठीक. जय हिंद, जय महाराष्ट्र.